नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ असणार आहे कर्जमाफीबद्दल. एक नवीन अपडेट आलेली आहे, नवीन जी-आर आलेला आहे. कर्जमाफीबद्दल जे काही अटी आणि शर्ती टाकल्या होत्या, त्यामध्ये आता सुधारणा होणार आहे. त्याबद्दलचा जी-आर आलेला आहे. तर चला तर मग पाहूया या जी-आरमध्ये काय दिलेलं आहे ते. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेसाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याबाबत या ठिकाणी पाहू शकता हा जी आर आहे. हा जी आर कधी निघालाय तर 17 जून 2026 रोजी निघालाय. आणि या जी आर मध्ये काय दिले या ठिकाणी बघूयात आपण. प्रस्तावना बघा या ठिकाणी. माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 2/6/2026 म्हणजे ज्या दिवशी आपला कर्जमाफीचा जी आर निघालता बैठक झाली होती, त्या दिवशीची डेट आहे. झालेल्या बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सदर निर्णयास अनुसरून संदर्भीय शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 योजना जाहीर करण्यात आली आहे. शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 4.2 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेचा आढावा घेणे, योजनेच्या निकषात बदल करणे. या ठिकाणी बघा, हा पॉईंट अत्यंत महत्वाचा आहे आपल्यासाठी या जी आर मधला. योजनेच्या निकषात बदल करणे. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सदर मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या ठिकाणी पाहू शकता 2 जून 2026 रोजी जो कर्जमाफीचा जी आर निघाला होता, त्यामध्ये कर्जमुक्ती व तसेच नियमित भरणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभ या ठिकाणी जाहीर करण्यात आला होता. त्याच निकषामध्ये योजनेच्या निकषात बदल करणे या उद्देशाने हा जी आर काढलेला आहे. आता त्या निकषामध्ये लवकरच बदल होणार आहेत. त्याकरता या उपसमितीची या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे. खाली बघूयात शासन निर्णयामध्ये काय दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत कर्जमुक्ती तसेच प्रोत्साहनपर लाभ मिळण्यास पात्र असलेले शेतकरी सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये. हा या ठिकाणी बघू शकता मुद्दा. जे नियमित कर्ज भरतात, ज्यांना प्रोत्साहनपर लाभ या ठिकाणी मिळणार आहे, ते शेतकरी कोणत्या ना कोणत्या अटी शर्तीमध्ये या ठिकाणी बसून ते वंचित राहणार नाहीत, याची काळजी या ठिकाणी घेतली जाणार आहे. तसेच त्यांना देय असणारे लाभ विनाविलंब मिळावेत. म्हणजे जर एखाद्याने रेग्युलर कर्ज भरलं असेल तर त्यांना प्रोत्साहन लाभ सुद्धा नियमित कर्ज भरल्यामुळे विनाविलंब मिळावा. यामध्ये कोणताही विलंब होणार नाही. या ठिकाणी याची सुद्धा काळजी या ठिकाणी घेण्यात येणार आहे. योजनेची अंमलबजावणी पारदर्शक व्हावी व योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी तात्काळ नव्याने पीक कर्ज पुरवठा करावा. त्याचबरोबर या ठिकाणी जे काही कर्जमाफीमध्ये पात्र शेतकरी होणार आहेत किंवा झाले आहेत, तर त्यांना सुद्धा बँकांनी काय तात्काळ कर्ज पुरवठा करायचा आहे. ही या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या ठिकाणी बघू शकता मुख्य उद्दिष्ट कोणतं आहे, तर जे काही कर्जमुक्ती असेल किंवा प्रोत्साहन लाभ असेल, त्यांना वेळेच्या अगोदर या ठिकाणी मिळाला पाहिजे, विना विलंब मिळाला पाहिजे आणि कोणीही वंचित यापासून राहिलेलं नाही पाहिजे. त्याचबरोबर अंमलबजावणी ही पारदर्शक झाली पाहिजे. त्याचबरोबर बँकांनी जे काही कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ या ठिकाणी कर्ज दिले पाहिजे. हे या जी आर मधील मुख्य उद्दिष्ट आहेत. याकरता सदर योजनांचा आढावा घेणे, योजनांच्या निकषात बदल करणे या उद्देशाने या ठिकाणी हे सुद्धा पॉईंट महत्वाचा आहे. या योजनेचा आढावा घेणे म्हणजेच ही जी समिती नेमली आहे ती या ठिकाणी या योजनेचा नियमित आढावा घेईल. त्याचबरोबर योजनेच्या निकषात बदल करणे या उद्देशाने म्हणजेच या योजनेमध्ये जे काही निकष आले होते त्या निकषामध्ये बदल करणे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये बघूया कोण आहेत. तर अध्यक्ष म्हणून माननीय मुख्यमंत्री आहेत. त्याचबरोबर सदस्य म्हणून उपमुख्यमंत्री नगरविकास, त्याचबरोबर दुसरे सदस्य उपमुख्यमंत्री राज्य उत्पादन शुल्क, त्याचबरोबर दुसरे सदस्य मंत्री महसूल, त्याचबरोबर मंत्री या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण, त्याचबरोबर मंत्री कृषी, मंत्री सहकार आणि प्रधान सचिव सहकार सदस्य सचिव असतील. हे या ठिकाणी अध्यक्ष सदस्य आणि सदस्य सचिव या समितीवर असतील. आणि त्याचबरोबर खाली काय दिले बघूया. सदर मंत्रिमंडळ उपसमितीने योजनेचा नियमित आढावा घ्यायचा आहे. म्हणजेच या समितीने काय करायचं आहे, नियमित या कर्जमाफीचा आढावा घ्यायचा आहे. या कुठेही या ठिकाणी शेतकरी वंचित राहत नसेल याची खात्री करायची आहे. त्याचबरोबर प्रत्येकाला विनाविलंब या ठिकाणी ते लाभ मिळत आहेत
त्याचबरोबर कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी नवीन कर्ज मिळत आहे. सर्व नियमित या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. तसेच सदर उपसमितीस आवश्यकतेनुसार इतर विभागाचे माननीय मंत्री तथा अधिकारी निमंत्रित करण्याचे अधिकार असतील. पाहू शकता या जी मध्ये आता दुसरं काही महत्त्वाचं नाही. या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, हा एक नवीन जी आला होता 17 जून 2026, म्हणजे आजच हा जी आलेला आहे. आणि ह्या जी मी सविस्तरपणे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये जे काही अटी शर्ती घातलेल्या होत्या त्या आता शिथिल होणार आहेत. या समितीच्या माध्यमातून त्यामध्ये बदल करण्याबाबतचा हा जी आहे. त्याचबरोबर नियमित या ठिकाणी कर्जमाफीचा आढावा घेण्यास सुद्धा ही समिती या ठिकाणी काम करणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना वेळेमध्ये नवीन कर्ज मिळालं पाहिजे. त्याचबरोबर कर्जमाफी झालेल्या लवकरात लवकर कर्जमाफी मिळाली पाहिजे. या समिती या ठिकाणी काम करणार आहे. चला तर मग हा होता कर्जमाफीबद्दल आलेला नवीन जी आर. पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.